रात्रीचे 2 वाजले होते. घरभर अंधार आणि गडद शांतता पसरली होती. राहुलची अचानक झोप मोडली. त्याने हात पुढे करून शेजारी बिछाण्यावर स्पर्श केला. बिछाना रिकामा होता. क्षणातच त्याच्या हृदयाची धडधड वाढली. यावेळी प्रिया कुठे गेली असेल? तो उठला. बाथरूम पाहिलं तर रिकामं. किचन पण रिकामं. हॉलपर्यंत गेला, पण सगळीकडे शांतता. आता त्याचे पाय जिन्याकडे वळले. अर्धी पायरी चढताच त्याला छतावरून हलकीशी कुजबूज ऐकू आली. जणू कोणीतरी अगदी अलगद बोलत होतं. तो थांबला. तो आवाज प्रियाचा होता. मुलायम. पण त्या नाजूकपणात एक वेगळं तापटपणा लपलं होतं. समीर, मी तुझ्यावर खूप प्रेम करते. तुझ्यासाठी माझ्या नवऱ्यालाही सोडू शकते. आता राहुलच्या आत हे ऐकतानाच कुणीतरी खंजीर खुपसल्यासारखं झालं. उष्ण रात्रीसुद्धा त्याला थंड लाट अंगभर पसरली. हातपाय सुन्न झाले, पण कान अधिक सावध झाले. राहुल उद्या दिल्लीला जात आहे, आठवड्याभरासाठी. मी तुला फोन करेन. तू ये. गुड नाईट. कॉल संपताच राहुलने दरवाजा उघडला. प्रिया दचकली. क्षणात तिने चेहरा नेहमीसारखा शांत करण्याचा प्रयत्न केला. तुम्ही इथे? हो. बेडवर दिसली नाहीस म्हणून शोधत आलो आहे. फोनवर कुणाशी बोलत होतीस? मी. आईशी. राहुलचे डोळे रोखले गेले. आईशी की तुझ्या प्रेमिकाशी? प्रियाच्या नजरेत क्षणभर भीती चमकली, पण पुढच्या क्षणी तिचा स्वर तल्ख झाला. कशाला निरर्थक आरोप करताय? आरोप नाही, सगळं ऐकलं आहे मी. किती दिवसापासून सुरू आहे हे? प्रिया शांतपणे, जणू काही अपराधच नसल्यासारखी म्हणाली. जेव्हा ऐकलंच आहे तर ऐका. होय, मी समीरवर प्रेम करते. त्याच्याशिवाय राहू शकत नाही. राहुलचा आवाज थरथरला. समीर? तोच ना, ज्याला तू 4 महिन्यापूर्वी माझ्या ओळखीत आणलं होतं? हो. आणि तू जाणतेस की तो लग्न केलेला आहे? हो. पण त्याची निरक्षर बायको त्याचं जीवन उद्ध्वस्त करत आहे. राहुलचं जग थांबून गेल्यासारखं. आणि माझं जीवन? मी काय आहे तुझ्यासाठी? प्रिया शांत होत म्हणते. काहीच नाही. राहुलच्या मनात कुठेतरी अजूनही एक क्षीण आशा होती. कदाचित प्रिया म्हणेल, तूच माझं सगळं आहेस. परंतु ती शांतता सर्व काही सांगून गेली. राहुल हळू आवाजात म्हणाला, प्रिया, समीर फक्त तुला फसवत आहे. असे पुरुष फक्त शरीरासाठी प्रेम करतात. प्रिया जिद्दी स्वरात, नाही, तो चांगला माणूस आहे. राहुलने रागाने तिचा मोबाईल हातातून खेचला. मी हा फोन फोडून टाकतो. पाहतो पुन्हा कसा बोलतेस त्याच्याशी. प्रियाचा आवाज आता थंड, धारदार. फोडा. पण माझ्या मनातून त्याला कसं काढाल? अनेक क्षणाच्या शांततेनंतर राहुल म्हणाला, ठीक आहे. जर खरंच त्याच्यासोबत राहायचं असेल तर माझी एकच अट आहे. त्याला सांग की पहिल्यांदा स्वतःच्या बायकोला घटस्फोट द्यावा. जर तो मान्य झाला, मी तुला स्वतः मुक्त करीन. प्रिया निर्धाराने, ठीक आहे. उद्याच बोलते त्याच्याशी. त्या रात्री राहुल हॉलच्या सोफ्यावर झोपला. झोप काही आली नाही. फक्त छतावरील अंधार आणि मनातील जखम जाग्याच होत्या. 1 आठवड्यानंतर टूरवरून तो परत आल्यावर राहुल घरी आला. तेव्हा प्रिया मोबाईलमध्ये व्यस्त होती. समीरशी बोललीस? प्रिया सहजपणे, नाही. तुझ्या जाण्याच्या दिवशी त्याच्या वडिलांना हार्ट अटॅक आला. आता ते घरी आलेत. आज संध्याकाळी बोलते. संध्याकाळ झाली. राहुलच्या सांगण्यावरून स्पीकर ऑन ठेवून प्रियाने समीरला कॉल केला. समीरचा आवाज आला. हां, बोल प्रिया. प्रिया थेट मुद्द्यावर आली. समीर, मला हवंय की तू तुझ्या बायकोला घटस्फोट दे. मीही राहुलला घटस्फोट देईन. आणि मग आपण लग्न करू. जोपर्यंत हे होत नाही तोपर्यंत आपण भेटणार नाही. काही क्षण शांतता. आणि मग समीरचा थंड, निर्विकार स्वर. काय मूर्खपणा आहे हा? प्रिया थरथरली. म्हणजे तू? पण वाक्य पूर्ण होण्याआधीच कॉल कट झाला. मोबाईल तिच्या हातातून निसटून सोफ्यावर पडला. प्रिया जोरात रडू लागली. तुटल्यासारखी, तुटलेल्या विश्वासासारखी. राहुल हलक्या आवाजात म्हणाला, आता सत्य कळलं. जर त्याने खरंच तुझ्यावर प्रेम केले असते तर तुझ्यासाठी निर्णय घेतला असता. प्रिया रडत रडत राहुलकडे आली. त्याच्या छातीवर डोकं ठेवून म्हणाली, कृपा करून मला माफ कर राहुल, प्लीज. राहुलने तिचे अश्रू पुसले. जे झालं ते विसरू. आजपासून नवी सुरुवात करू. त्या क्षणी खोलीत अजूनही अंधार होता. पण असं वाटलं कुठेतरी
एक हलकीशी प्रकाशरेषा पुन्हा जीवनात परत आली आहे.